नमस्कार. मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी पंचक्रोशीच्या हद्दीत असलेल्या शिंदी खुर्द येथील गणेश बबन खवळे अर्थात महाराज यांच्याकडे आलेलो आहे. महाराजांना वडिलांनी आध्यात्मिक क्षेत्रात यावं अशी इच्छा व्यक्त केली. खरं तर हे खडतर क्षेत्र त्या काळात होतं, पण या खडतर क्षेत्रात वडिलांच्या आग्रहाखातर ते उतरले आणि या खडतर क्षेत्रात त्यांचा कसा प्रवास झाला हा त्यांचा प्रवास आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. महाराज, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की माझा जन्म शिंदी खुर्द गावी झाला आणि माझे वडील हे मूळचे कीर्तनकार. त्याचप्रमाणे थोडीशी छोटी मोठी शेती आहे घरी. वडील, आई, 3 भाऊ, 1 बहीण आणि हे थोडं थोडं शिक्षण त्यांचं झालंय. छोटीशी शेती घरी आहे. म्हणजे असा आणि पारमार्थिक कुटुंब आहे आमचं. म्हणजे अध्यात्माची पार्श्वभूमी तुमच्या कुटुंबाला अगोदरच आहे, वडिलांच्या पासून मिळालेली आहे. आध्यात्मिक विषयाची परंपरा ही आमच्या पंजोबापासून आहे. म्हणजे आमचे पंजोबा, त्यानंतर आजोबा, त्यानंतर मग आमच्या वडील, ते परंपराच आहे. परंपराच आहे. हो. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण थोडं झालेलं आहे. 11वी पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे. कारण पहिलं मी प्राथमिक शाळा शिंदी खुर्द या ठिकाणी 7वी पर्यंत शिक्षण घेतलं. 8वी 9वीला मी त्र्यंबकराव काळे विद्यालय मलवडी या ठिकाणी शिक्षण घेतलं. त्यानंतर मग मी पोशेगावला हनुमानगिरी हायस्कूलला 10वी 11वी पर्यंत शिक्षण घेतलं. तिकडे जाण्याचं कारण काय होतं? तिकडे जाण्याचं कारण असं होतं की आमची मावशी तिथं राहत होती आणि आपल्या मुलग्यानं थोडंसं कुठंतरी म्हणजे लहानपणीच त्याला कुठंतरी परमार्थाचं वळण लागावं म्हणून मला त्या ठिकाणी शाळेला ठेवल्यानंतर तिथं जरा त्या आमच्या मावशीच्या घरची जी वातावरण होतं ते थोडं बरोबर नव्हतं. कारण ती सगळी मंडळी ड्रिंकिंग करणारे असल्यामुळे त्यांच्याकडे तो व्यवसाय होता. आणि मग माझी राहण्याची व्यवस्था त्यांनी सेवागिरी महाराजांच्या मठामध्ये केली. सेवागिरी महाराजांच्या मठामध्ये मठाधिपती म्हणून वडूजचे आमचे बबनगिरी महाराज हे त्यावेळेला मठाधिपती होते. आणि आमच्या वडिलांचा मठ मुंबईला असल्यामुळे ते बी मठाधिपती, त्यांचा दोघांचा परिचय असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांच्याकडे राहण्याची व्यवस्था केली. आणि महाराज आम्ही तिथं दोन्हीवरतीच माझा योग आला राहण्याचा. म्हणजे फार मोठा तुमचा योग आहे हा जीवनात. हो, ती कृपा आहे, भगवंताची कृपा आहे, त्याप्रमाणे ते होतं. कारण आज सुवर्ण नगरी म्हणून पोशेगावचं नाव आज महाराष्ट्राच्या बाहेर घेतलं जातं आणि सेवागिरी महाराजांचा एक मठामध्ये तुम्हाला राहण्याचा या निमित्तानं योग आला. चांगला योग तुमच्या ह्या जीवनातून म्हणजे येऊन गेला आणि त्याच तुम्हाला आशीर्वाद महाराजांचा मिळाला. हा तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा क्षण तुम्हाला मिळालेला आहे. सेवागिरी नगरीमध्ये तुम्ही 11वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही नोकरी करायचं ठरवलं का? नोकरी काय पुढे नक्की घडलं? काय प्रसंग काय घडला तुमच्या जीवनामध्ये? प्रसंग असा निर्माण झाला की शिक्षण माझं 11वी पर्यंत झालं आणि पुढं असं डोक्यामध्ये विषय आला की आपण नोकरी केली पाहिजे. कारण उद्या लग्न वगैरे झालं तर मुलाबाळांचे काय उपजीविका लक्षात आलं का? त्यामुळे मग मी नोकरीकडे वळालो. मी रिलायन्सला पनवेलला रिलायन्स कंपनीमध्ये कामाला लागलो प्रथम.
तिथं कामाला लागल्यानंतर मग आमच्या वडिलांची इच्छा होती की मुलांना नोकरी केली नाही पाहिजे. मग त्यांनी मला असा आग्रह धरला की बाबा रे, नोकरी करू नको, नोकरी म्हणजे चाकरी आहे आणि आपलं कायतरी समाजाचं देणं घेणं आहे, मरावे परी कीर्तिरूपी असं कायतरी कर. आणि ते पारमार्थिक क्षेत्रात असल्यामुळे पारमार्थिक क्षेत्रामध्ये तुम्ही असावं असं एक त्यांची भूमिका होती. तिथे मी ती नोकरी सोडली आणि ती नोकरी सोडल्यानंतर मी पुन्हा एअर इंडियाला सर्व्हिसला लागलो. एअर इंडियाला सर्व्हिसला लागल्यानंतर मग एअर इंडियामध्ये मी 1-2-3 वर्ष काढली. तिथे आमच्या वडिलांनी आमच्यावर असा म्हणजे आग्रह धरला की तुम्ही नोकरी करू नका, तुम्ही ह्या पारमार्थिक क्षेत्रात या. तर मी त्यांना सांगितलं, पारमार्थिक क्षेत्रात आलो तर पुढे मला प्रापंचिक अडचणी निर्माण होऊ शकतील. आर्थिक यंत्रणा कशी, ते पारमार्थिक क्षेत्रातनं आर्थिक यंत्रणा मिटू शकत नाही प्रश्न. त्याकरता मग वडील म्हटले, अरे मी काय केले, मी नोकरी नाही केली, मी सुद्धा परमार्थच केला, मला काय उणीव आहे, लक्षात आलं का. आणि मग त्या ठिकाणी एअर इंडियाची सर्व्हिस मी 2-3 वर्षानंतर सोडून दिली. असा विषय झाला. आणि मग वडिलांच्या आग्रहाखातर पुन्हा तुम्ही आध्यात्मिक क्षेत्राकडे वळाला. प्रापंचिक परिस्थिती असताना सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही पाऊल ठेवलं. हो. आणि तिथनं खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाला कसोटीला सुरुवात झाली. हो. आता प्रापंचिक क्षेत्र तर वेगळंच आहे, पण आध्यात्मिक क्षेत्र म्हटलं की भजन, कीर्तन असे वेगवेगळे यामध्ये भाग येतात. हो. किंवा वेगवेगळी वाद्य येतात त्यामध्ये वाजवण्याची. हो. पखवाज असेल, तबला असेल. हो. तर हे तुम्हाला त्यावेळेला येत होतं का? नाही, काय झालं, मी लहानपणापासून कलाक्षेत्रात असल्यामुळे माझ्या वडिलांना माझा मुलगा कलाकार व्हावा ही पहिल्यापासून भूमिका असल्या. मी लहानपणी आता 4थी पासून नाटकात वगैरे कुठं तबला वाजव, कुठं ढोलकी वाजव, कुठे ढोलक वाजव, कुठे तो ढोल वाजव, असा मला छंद असायचा. आणि वडिलांनी मला ते लहानपणापासूनच माझ्यावरती कलेचा असा फार मोठा विषय मोठ्या मोठ्या कलाकारांच्या माध्यमातून बिंबवला होता. त्यामध्ये मग मी छोट्या मोठ्या कला प्राप्त केल्या होत्या. म्हणजे मी ढोलकी सुंदर वाजवतो, क्लासिकल ढोलकी वाजवतो, मी तबला क्लासिकल वाजवतो शास्त्रशुद्ध. त्यानंतर मी गायन करतो क्लासिकल, लक्षात आलं का. त्यानंतर मी मृदंग वाजवतो. त्यानंतर मी कीर्तन बी आता करतोय, लक्षात आलं का. म्हणजे कीर्तन करतोय त्याला मला वाटतं 35 वर्ष होऊन गेली. एकूण ती काहीतरी मला वाटतंय 30-35 वर्ष होऊन गेली मी कीर्तन करतोय त्याला. आणि मग त्या कलाक्षेत्रामध्ये मी लहानपणापासूनच असल्यामुळे त्या कलेची म्हणजे सपोर्टच मला सुंदर झाला. म्हणजे त्या कला तुम्ही पारंगत झाला त्या. अगदी अगदी प्रश्नच नाही. मी मृदंग वाजवायला एक्सपर्ट होतो, तसाच मी ढोलकी वाद्य वाजवत होतो, मी खंजेरी वाजवत होतो. आता एक सांगा की तुम्ही मगाशी म्हटला की मी कीर्तन करतो. हो. तुमच्या कीर्तनाचा शुभारंभ पहिल्यांदा कुठे झाला? कसं आहे, माझे वडीलच कीर्तनकार होते आणि माझ्या वडिलांनी मी कीर्तनकार व्हावं ही एक भूमिका होते. त्यामुळं मला पहिला योग आला कीर्तनाचा. सज्जनगडच्या शेजारी आंबळे म्हणून गाव आहे, त्या गावी 45 वर्ष माझे वडील तिथं जात होते. त्याचं शिष्यगण वगैरे असल्यामुळे आणि तिथं पारायणाच्या निमित्ताने त्यांची कीर्तन सेवा असायची. एक दिवशी त्याने असा आग्रह धरला की माझा मुलगा आज कीर्तन करेल. आता मला असा मोठा पेच निर्माण झाला आणि मी त्या ठिकाणी कीर्तनाला उभा राहिलो. लक्षात आलं का. 6 महिने माझे वडील माझं ट्रेनिंग घेत होते. रस्त्यानं आम्ही असा प्रवासाला निघालोच नाही. ते कीर्तन तुम्ही कसं करणार, कसं उभं राहणार, काय करणार, समाज पुढं आहे असं कल्पना करा. असं रस्त्यानं डांबरीनं 7-8 शिष्यमंडळ इकडे, 7 शिष्यमंडळ इकडे, आणि ते सांगायचे तुमच्या पुढे ही सगळी मंडळी आहे, तुम्ही कसं कीर्तन कराल. अशा पद्धतीने त्यांनी मला रस्त्याने कीर्तन शिकवलं. लक्षात आलं, ते स्वतःच कीर्तनकार होते. माझा पहिला योग आला त्या आंबळे गावामध्ये, पहिलं माझं कीर्तन झालं. आता एक सांगा की तुम्ही मगाशी सांगितलं की वडिलांनी कसं कीर्तन करायचं हे सांगितलं, शिकवलं. हो. आणि स्वतः वडील कीर्तनाला होते. तुमचं कीर्तन ऐकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय वडिलांनी दिली? माझ्या कीर्तनाला माझे वडील होते आणि माझ्या वडिलांच्या पुढे मी कीर्तन करावं असं मला ज्या वेळेला मी कीर्तन करायला लागलो त्यावेळेला कसं आहे, मी कीर्तनामध्ये मृदंग वाजवत होतो, त्यामुळे सभादीठपणा होता.
आणि छोटे मोठे लहानपणापासूनच मी नाटकं वगैरे करत होतो, त्यामुळे मला स्टेज डेअरिंग होतं. त्यामुळे मी समाजाला किंवा व्यासपीठावर काय मला काय वाटत नव्हतं. पण पहिली प्रतिक्रिया पण वडिलांच्या पुढे कीर्तन करायचं म्हणल्यानंतर कीर्तन म्हणजे नाटक नव्हे, लक्षात आलं का? पण ते फार सुंदर म्हणले, फार सुंदर कीर्तन केलं. म्हणजे सुंदर कीर्तन केलं का नाही हा भाग वेगळा, पण त्याने मला असं ग्रिप दिली की फार सुंदर, छान. मग मला असं वाटलं की अरे आपल्याला कीर्तन येते. म्हणजे वडिलांनी पहिल्यांदाच एक शब्बाशीची थाप तुमच्या हो खांद्यावर हो, फार फार मोठी, फार आणि मोठी, मुलाला एक त्या निमित्तानं एक पुढं फार मोठा रिस्पॉन्स दिला त्यांनी. रिस्पॉन्स मिळाला आणि त्या क्षेत्रात आपल्याला अजून काही आपण जर वेगळं काय करता आलं करू शकतो, हा एक तुमच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला आणि तोच आशीर्वादाची थाप तुमच्या हो हो पायावर हो पडली. हो हो हो, आज सलग साधारण 35 वर्ष तुम्ही कीर्तनाचे बरोबर आहे. करत आहात. हो पण पहिली आठवण येत असेल ते तुम्हाला तुमच्या वडिलांची हो हो आणि पहिल्या कीर्तनाची. हो. तुम्ही सांगितलं की 35 वर्ष मी कीर्तन करत आहे, पण तुमचे कीर्तनातले विषय कोणकोणते होते? 35 वर्षापूर्वीचा जो काळ होता त्या काळाप्रमाणे आम्ही कार्यक्रम करत असे. म्हणजे उदाहरणार्थ व्यसनमुक्ती, हुंडाबळी, अस्पृश्यता निर्मूलन, भ्रूण हत्या वगैरे त्यावेळेला कमी होतं प्रमाण, परंतु हे फार सगळ्यात महत्वाचे मुद्दे होते. आणि त्या मुद्द्यावर तर आम्ही समाज प्रबोधन म्हणून मी समाज कल्याणचे काही कार्यक्रम केले होते. मग त्या ठिकाणी जाऊन अस्पृश्यता निर्मूलन, कुठे व्यसनमुक्ती म्हणा, हुंडाबळी म्हणा, हे आमचे प्रमुख विषय असायचे माझे कीर्तनामधले. आता एक सांगा की हे जे तुम्ही कीर्तनातले विषय सांगितले, समाज कल्याण विभागाने वेगळे कार्यक्रम तुम्ही सादर केले, पण एक प्रश्न पडतो, 35 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनाचं मानधन किती होतं? म्हणजे अरे बापरे, काय आता तुम्हाला सांगायचं, त्यावेळेला आम्हाला कीर्तनाला 50 रुपये द्यायचे आणि प्रवचनाला 20 रुपये द्यायचे, भजनाला 10 रुपये नारळ द्यायचे आणि चालत जायचं 10-10, 12-12 किलोमीटरवरती. लक्षात आलं? त्या समाज प्रबोधनाचे कार्यक्रम मी केले, त्याच्यामध्ये मला एका कीर्तनाला 100 रुपये फी होती. आणि ते आम्ही गावात गेलो, आम्हाला असं वाटायचं की गावकऱ्याने तरी आम्हाला 2 रुपये द्यावेत. पण त्याने दिलेलं जे पत्र होतं त्याच्यावरती असं लिहिलं की या कीर्तनाच्या कीर्तनकाराला मानधन आम्ही 100 देतोय, कुठल्याही ग्रामस्थानं त्यांना रुपये देऊ नये. लक्षात आलंय का? अशा अवस्था असायची, परिस्थिती तशी होती. आता हा विषय गावाच्या बाहेरचा झाला, हो पण ज्या ज्या वेळेस आपल्या स्वतःच्या गावात तुमच्या हो हो कीर्तनं होत होती, प्रवचनं होत होती हो किंवा अन्य काही कार्यक्रम होत हो. होते, पण यावेळेला तुम्हाला गावकरी मानधन देत होते का? ज्या वेळेला मी आपल्या तालुक्यामध्ये, विभागामध्ये, भागामध्ये जे कार्यक्रम केले, लक्षात आलं का, त्यावेळेला मग मानधन द्यायची का? मला माझ्या गावामध्ये मी 11 वर्ष कार्यक्रम केले, लक्षात आलं का, 11 वर्ष गावातले कार्यक्रम केल्यानंतर मला 60 रुपये दिले होते. 7 दिवसाचे 60 रुपये, त्याच्यातले 40 रुपये माझी वर्गणीच कापून घेतली. अशी गंमत असायची बघा. असं शेवटी गाव आपलं आहे, हो हीच भूमिका आहे आणि त्याच भूमिकेतून एक मानधनचा अर्थच त्यांनी तुम्हाला सांगितला असेल की 60 रुपयेचं मानधन हे तुम्हाला आपण सर्वांच्या वतीनं देतोय आणि त्यातली वर्गणी, तर वर्गणी ही कंपल्सरी असते. हो. तर काही का असताना पण एक खारीचा वाटा म्हणजे त्यांनी उचलला आणि तुमच्या या जे आध्यात्मिक क्षेत्र आहे खारीचा वाटा उचलून तुम्हाला एक बळ देण्याचं काम, पुढं का असताना पण त्यांनी तुम्हाला मानधनाच्या रूपातून देण्याचं काम ग्रामस्थांनी केलेलं आहे. हो. तुम्ही मुलाखती दरम्यान पकवाज, तबला वाजवतो म्हणून सांगितलं किंवा भजनामधली जी काही वेगवेगळी वाद्य आहे ते सर्व वाद्य वाजवू असंही सांगितलेलं आहे, वाजवत आहे. पण तुम्ही असंही सांगितलेलं आहे की मी ढोलकी सुद्धा मला वाजवायला येते. ढोलकी वाजवण्याचा कधी तुमच्यावर हा प्रसंग आला होता का? ढोलकी वाजवण्याचा प्रसंग बऱ्याच वेळेला आला. म्हणजे मला नाटकामध्ये ढोलकी वाजवण्याचा योग आला, त्यानंतर पुन्हा लोकनाट्यामध्ये सुद्धा मी ढोलकी वाजवली, भारुडामध्ये ढोलकी वाजवली, शाहिरी कार्यक्रमामध्ये सुद्धा मी ढोलकी वाजवली. लक्षात आलं का? आणि माझे ढोलकी प्रधान आंबेरीचे
एक मास्तर होते, त्यांच्याकडनं मला ते ढोलकीचं आता मार्गदर्शन एक मिळालं. सांगा की ढोलकी वाजवता वाजवता तुम्हाला असं नाटकामध्ये एखादी भूमिका किंवा नाटकामध्ये काम करण्याचा योग आलेला आहे का, तेव्हा संधी मिळालेली आहे का तशी? नाही, बऱ्याच वेळेला मी नाटकात कामं केली. त्याच्यामध्ये काय माझ्याकडे प्रमुख भूमिकेतले अभिनय असायचे. लोकनाट्यामध्ये वगैरे मी कामं केली ते. केलेली आहे. हो हो. तुम्ही सांगितलं की मी नाटकामध्ये काम करतो, पण नाटकात काम करत असताना एखादा संवाद जर तुमच्या तोंडून चुकला किंवा विसरला तर काही गडबड होती का? नाटकाचा विषय जो असतो तो पाठांतराचा विषय असतो आणि नाटकच आहे ते, त्याला नाटक म्हणतात. लक्षात आलं का? एक वेळ माझ्याकडे अशा प्रसंग आला, मी स्टेजवर आलो आणि माझी भूमिका होती. त्या भूमिकेमध्ये एक वाक्य माझ्याकडे विस्मरण झालं. त्यामुळे एवढा मोठा घोटाळा झाला की ते वाक्य पुढच्या कलाकाराला सांगता येणार नाही, मला स्मरण व्हाय नाही. लक्षात आलं का? अरे ते आठवावं लागतं. नाटकामध्ये काम करत असताना, अभिनय करताना ते आठवावं लागतं. आता कीर्तन माध्यमामध्ये आठवावं लागत नाही. म्हणजे कीर्तनात जर असं आठवलं नाही तर काय होऊ शकतं का? नाही, बऱ्याच वेळा अशी कल्पना लोकांची असते की आठवत आहे म्हणून विठ्ठल विठ्ठल केलं जातं. लक्षात आलं का? चूक आहे ते वास्तविकता. तो कसा प्रकार आहे बघा, ज्या वेळेला आपण भगवंताच्या गादीवर नारदाच्या उभं राहतो आणि ज्या वेळेला कीर्तन लोकांच्या समोर सादर करतो, त्यावेळेला त्या सगळ्या ऑटोमॅटिक यंत्रणा चालू होतात. म्हणजे स्मरण, आठवण ही सगळी भगवंत देत असतो. ते तुम्ही आठवणार नाही ते आठवतं माऊली. कारण परमार्थातला हा अनुभव आहे आणि नाटकातला हा अनुभव आहे. नाटकातलं ते नाटक आहे, हे नाटक नव्हे. आपोआप सुचत ही भगवंताची कृपा आहे, ते ऑटोमॅटिक आठवतच. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. खर तर महाराष्ट्रभर तुम्ही कीर्तनकार म्हणून काम केलेलं आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून तुमची माणसं त्या निमित्तानं निर्माण झालेली आहेत. संपर्क आला, तुम्ही त्यांच्या संपर्कात गेला आणि कीर्तनारूपी तुम्ही जोडलेली माणसं आज तुमच्या बरोबर आहेत. पण तुमच्या जीवनामध्ये असा कटू प्रसंग, अवघड प्रसंग कधी आला आहे का? आणि आला असेल तर ह्या माणसांचा कधी तुम्हाला कधी उपयोग करण्यापेक्षा मदत झाली का? असं आहे, सगळ्यात मोठा ऐश्वर मी प्राप्त केले तो लोकमताच. म्हणजे लोकांच्या मध्ये परमार्थ ज्या वेळेला बिंबवला, त्याचा मला असा फार मोठा अभिप्राय आला की 2010ला योगायोगाने निसर्गाने माझ्यावर कोप केला आणि त्यावेळेला माझं एक ऑपरेशन फार मोठं झालं आणि त्या ऑपरेशन करता मला सर्वसाधारण 4-5 लाख रुपये लागणार होते. त्यामध्ये 10-15 लाख रुपये खर्च झाले माझे. लक्षात आलं का? आणि हा प्रसंग ज्या वेळेला आला माझ्यावरती, मला वाटलं नाही. मी कार्यक्रमाला गेलो होतो, संध्याकाळी आलो आणि संध्याकाळी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी प्रकृती बिघडली आणि माझ्याकडे एकही नवा रुपया नव्हता. कसलाही रुपया माझ्याकडे नव्हता. मी डॉक्टरांच्याकडे गेलो आणि जी लोकांना मार्गदर्शन केलं किंवा परमार्थाच्या सानिध्यामधून जी माझ्या सहवासात लोक आली होती, तेव्हा ते सिद्धिविनायक म्हणून माझे डॉक्टर एक मित्र होते. त्यांच्याकडे मी सातारला गेलो आणि त्यांना सांगितलं, डॉक्टर साहेब मला जरा तपासा काय होते बघा. आणि माझं तिथं ऑपरेशन झाल्यानंतर एक 5 वर्ष माझी क्षरपंजरावरती गेली. म्हणजे हॉस्पिटलमध्ये 2-3 वर्ष गेली, 2-3 वर्ष घरी गेली. लक्षात आलं का? यामध्ये एवढा मोठा सगळ्यात जीवनाचा जो खरा सारीपाट आहे तो मला समजला. लक्षात आलं का? त्यावेळेला माझ्यापाशी मला सहकार्य करणारी माझ्या रक्ताच्या नात्यातली मंडळी कोणीच नव्हती. महाराज, कोणी सुद्धा मला मदत केली नाही. आता केली नसेल हा मुद्दा वेगळा आहे, कारण त्यांच्या पुढे सर्व मंडळी प्रापंचिक आहेत. प्रत्येकाच्या मागे समस्या असते, प्रत्येकाच्या मागे अडचणी असतात, वेळ नसतो. पण मी जो परमार्थ उभा केला त्या परमार्थातून माझं जे काय शिष्यमंडळ होतं किंवा माझी जी काय मंडळी जोडलेली होती त्यांनी मला इतकं मोठं सहकार्य घवघवीत केलं. माझ्या खिशातला 1 रुपया खर्च तर पडलाच नाही, पण मी आजारपणातून दुरुस्त झाल्यानंतर माझ्याकडे पैसे राहिले होते. हे पैसे मला लोकांनी मदत म्हणून दिले. महाराज, ही परमार्थाचा अभिप्राय आहे. परमार्थानं ही दिलेलं केवढं मोठं वरदान आहे की 15 लाख रुपये लोकांनी मला मदत केली. महाराज, हे तुम्हाला मदत आहे. लक्षात आलं का? म्हणजे नंतर मी आहे नाही हा नंतर, पण बुडले म्हणून पैसे दिले आणि माझा जो नातेवाईकांचा जो परिवार होता,
लोक बघायला सुद्धा यायचे नाहीत, कारण त्यांना वेळच नसायचा. कोण म्हणायचं वेळ नाही, कोण म्हणायचं वाटखर्चीला पैसे नाहीत, काय करणार, पर्याय नाही त्याला. ज्याच्या त्याच्या प्रपंची अडी अडचणीच्या परिस्थितीप्रमाणे आम्ही त्यांच्यावर केव्हा नाराज झालो नाही, लक्षात आलं. कारण निसर्गाप्रमाणे आपल्याला त्याला त्या प्रसंगाशी मुकाबला करण्याकरता जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे ते भोगावं लागणार आहे. जे येणार आहे ते रामायणाप्रमाणे येणारच आहे, लक्षात आलं का. 14 वर्षांनी येईल, 10 वर्षांनी येईल, त्याप्रमाणे आम्ही जोडलेली माणसं आजी आहेत. आज तीही लोक आमच्या सानिध्यामध्ये आहेत. आमच्या नुसत्या विचाराची ही ताकद आहे महाराज. पैसे आम्ही मागून कोणी आम्हाला दिले नसते. आज मी पैसे इतके मागतो, मला नाही कोणी रुपये देत, लक्षात आलं का. ही परमार्थाची ताकद आहे. चांगली गोष्ट आहे. एक त्यानिमित्तानं माणसांचा कठीण प्रसंगात माणसं कशी उभी राहतात जोडलेली, या निमित्ताने एक तुम्हाला त्या निमित्तानं अनुभव आला आणि त्या प्रसंगाला तुम्ही कसा आला कसा गेला याची जाणीव मला झाली नाही. खरं तर महाराज, बघणाऱ्या लोकांना म्हणजे मानदेश भूषण चॅनल बघणाऱ्या लोकांना एक प्रश्न पडतो. कीर्तन म्हटलं की पांढरी कपडे असतात कीर्तनकाराच्या अंगामध्ये, पण तुम्हाला बघितलं का आता जी तुमच्याकडे कपडे आहेत ते भगवे आहेत, तर ही फरक काय म्हणजे दोन्हीतला, पांढरे आणि भगवीतला फरक काय, किंवा का वापरता, काय म्हणजे त्याच्या पाठीमागची काय संकल्पना तुमची आहे किंवा विचारधारा काय आहे? विषय असा आहे पहा, वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे की शुभ्र पांढरे कपडे घालणे, लक्षात आलं का. एक स्वतंत्र संप्रदाय म्हणजे वैष्णव संप्रदाय आहे, परंतु वैष्णव संप्रदायाचा जो मूळ अंग आहे, लक्षात आलं, ते नाथ संप्रदायाचं आहे. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य, त्यामुळे नाथांची परंपरा आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पैसे आल्यानंतर माऊली आणि तुकोबारायांनी ही वारकरी संप्रदाय पुढे नेला आणि त्यामधून मग आम्ही हरी कीर्तन करत असताना, संप्रदाय कीर्तन करत असताना, आमचे वडील मठाधिपती असल्यामुळे आम्ही नाथ संप्रदायाची दीक्षाधारक आहे आणि त्यामुळे नाथ संप्रदायाची परंपरा टिकवण्याकरता किंवा आळंदी ते पंढरपूरला जाताना जे भगव्याचा मान आहे, छत्रपतीने भगव्याचा मान ठेवला, त्याप्रमाणे परमार्थात भगव्याला फार महत्व दिलेलं आहे. भगवा कलर हा भगवंताचा कलर आहे असं आध्यात्मिक दृष्टिकोनातून गणलं जातं आणि त्यामुळं आम्ही मुंबईच्या आमच्या वडिलांच्या मठाच्या माध्यमातून त्यांचा आमच्याकडे वारसा आलेला आहे. त्यामुळे आम्हाला हे भगवी कपडे वापरण्याचा मुद्दा आला. शिवाय भगवा रंग जपला, परमार्थ जपला आणि ती टिकवण्याकरता हे आपण करतोय. बदल हा पोशाखातला तुम्ही केला? हो हो हो. वडिलांचा असेल किंवा आध्यात्मिक क्षेत्रातला? हो हो हो. आणि हाच विचार तुमच्या मनामध्ये आला आणि तुम्ही काळानुसार किंवा कीर्तन जे काय आहे हो ते बदल केलेला आहे. हो. आताच तुम्ही कपड्याबद्दलही सांगितलेलं आहे, भगवी कपडे आणि पांढरी कपड्याबद्दल, पण आध्यात्मिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र हे दोन्ही क्षेत्र बघितलं तर या दोन्ही क्षेत्राबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे? सामाजिक क्षेत्र म्हणजे राजकीय क्षेत्र आणि पारमार्थिक क्षेत्र याच्यामधला माझा असा अनुभव आहे. मी राजकीय क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो, नेते मंडळीच्या सानिध्यामध्ये गेलो, मंत्री संत्र्यांच्या सानिध्यामध्ये गेलो, पण परमार्थ आणि प्रपंच, परमार्थ आणि हे राजकीय क्षेत्र ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळं परमार्थ हा जो आहे तो टिकण्याकरता किंवा मजबूत करण्याकरता राजकीय क्षेत्राची गरज पडते आणि राजकीय क्षेत्र टिकवण्याकरता पारमार्थिक क्षेत्राची सांगड लागते. दोन्हीची सांगड असणं काळाची गरज आहेच आणि ती ठेवावी बी लागते. म्हणजे छत्रपतीच्या वेळेला समर्थ जसे होते, तुकोबाराया होते, तसं आजही साधू संतांची आवश्यकता आहे राजकीय क्षेत्राकरता. म्हणजे समाजाला दोन्ही क्षेत्राची हो फार मोठी, समाजाला सुद्धा आध्यात्मिक क्षेत्राची फार गरज आहे. कीर्तनाला उभं राहता आणि समोर तुमच्या पुढे जी तरुण पिढी बसलेली पाहावयास मिळते किंवा कीर्तन झाल्यानंतर ज्यावेळेस तरुण पिढी तुम्हाला दिसते, अशा या पिढीला तुम्ही काय सल्ला देऊ शकता किंवा कीर्तनाच्या माध्यमातून काय भूमिका त्यांच्यासाठी मांडता तुम्ही? खरी गंमत अशा आहे पहा, ज्या वेळेला आम्ही कीर्तनाच्या व्यासपीठावर जातो
त्यावेळेला लोकांचा एक तरुण मुलांचा एक असा वेगळा संभ्रम तयार होतो. हे काय, हे महाराजांच्याकडे काय आपल्याला मिळते, लक्षात आलं का? परंतु त्या ठिकाणी कार्यक्रम ज्या वेळेला पेश केला जातो त्यावेळेला त्यांना असं वाटतं की महाराज खरे विचार मांडतात. ऐश्वर्य संपत्ती प्राप्त करण्यापेक्षा सुसंस्कृत कुटुंब जपा आणि ह्या मुलांनी निर्व्यसनी राहिलं पाहिजे. या मुलांनी, नवीन तरुण मुलांनी आस्तिकपणा असावा, नास्तिकपणा नसावा. कारण जरी ते ऐश्वर्य संपत्तीशी झाले तर नास्तिकपणा जागृत झाला तर तो प्रपंच टिकत नाही. त्यामुळे ऐश्वर्य संपत्ती प्राप्त करण्यापेक्षा सुसंस्कृतपणा जपा, सुसंस्कृतपणा प्राप्त करा, हा सगळ्यात फार महत्वाचा मुद्दा आहे. आईला आई म्हटलं पाहिजे, लक्षात आलं का? आई वडिलांची सेवा केली पाहिजे, सांभाळ केला पाहिजे. आणि सुसंस्कृतपणा असल्यानंतर आपल्या घरामध्ये भगवंताचं पदार्पण असते, लक्षात आलं का? आणि ऐश्वर्य संपत्तीचा माज येत नाही. त्यामुळं सुसंस्कृतपणा असणं गरजेचं आहे. आता दुसरा एक प्रश्न पडतो की साधारण तुम्ही साथीकडे आहात, म्हणजे वयाची साथीकडे असतात. ज्यावेळेला तुमच्या वयाची माणसं दिसतात, भेटतात किंवा त्यांच्याशी सुसंवाद होतो आणि बऱ्याच वेळेला मनात एखादा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेला असा कधी प्रश्न पडलाय का तुम्हाला की या वयोवृद्ध किंवा साठी ओलांडणाऱ्या लोकांना एखादा काय सल्ला देऊ शकतात किंवा काय द्यावा असं तुम्हाला वाटतं? काय होतंय, 60च्या म्हणजे 60 पासून पुढे जाणारी जी मंडळी आहे त्यांनी, मला असं वाटतं, म्हणजे मी त्यांना विनंती करतो की जुने विचार जे आहेत किंवा थोडा एक खोरपणा जो आहे हा थोडा कमी केला पाहिजे. म्हणजे ते विचार त्या काळातले होते, ते विचार आता चालतीलच असं नाही. तुम्ही मांडायला हरकत नाही, पण ते विषय साध्य करण्याकरता हेकेखोरपणा धरणं, लक्षात आलं का, ते अयोग्य आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचं गाता किंवा तुकाराम महाराजांचं पारायण करायला हरकत नाही, पण 12 बंदी घालून फिरता येणार नाही. कारण आताच्या काळाप्रमाणे, काळाच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यांनी थोडंसं कमी बोललं पाहिजे. काय होतंय ते, मग टाइमपास होतो. ह्या 60 वर्षाच्या माणसांचा टाइमपास आला असं लोक, म्हणजे असा अभिप्राय येतो. लोक म्हणतात टाइमपास आला, डोक्याला नको. कारण त्यांचे विचार ह्यांना माहित नसतात आणि ह्यांचे विचार त्यांच्या विचाराशी जुळते नसतात. आणि त्यामुळे हे जुनी जी मंडळी आहे ती हेकेखोरपणाकडेला नेतात आणि मग ते तत्व जुळत नाहीत. जनरेशन गॅप म्हणावं लागेल आणि त्यानुसार जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी थोडा बदल केलाच पाहिजे. पर्याय त्यांच्याकडे राहत नाही. नाही, एक म्हणजे स्वतंत्र कोंडी होती त्यांचे जे संपर्क लोक करत नाही. म्हणजे नवीन युवा जवळच येत नाही. ते म्हातारा असं करते, ते लय तिरस्कार आहे, असं करतं तसं करतं, म्हणजे हेकेखोरपणा येतो ना तिथे. महाराज, आतापर्यंत तुम्ही तुमच्या जीवनातला प्रवास संघर्षमय कसा झाला हे तुम्ही सांगितलेलं आहे, पण तुमच्या जीवनात अशी एखादी अपेक्षा राहिलेली आहे का तुमच्या पूर्ण करण्याची, किंवा घरातल्याकडून ती पूर्ण झाली नाही, किंवा गावातल्या नंतरचा विषय येतो, पण अशी कोणती अपेक्षा तुमच्याकडून अपूर्ण राहिलेली आहे की ते आजही तुम्हाला वाटतं की तेवढं माझ्या हातून काम राहिलेलं आहे? माझी एक फार मोठी अपेक्षा होती, म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला नाही करता आलं, पण नातून म्हणा, मुलाने म्हणा, एक डॉक्टर किंवा वकील, लक्षात आलं का, आपल्या घरामध्ये असणं गरजेचं होतं. आज काळाची ती गरज आहे. आणि त्याप्रमाणे माझ्या कुटुंबामध्ये मला किंवा माझ्या वडिलांची अपेक्षा ती होती. मला किंवा माझ्या कुटुंबातली मुलं म्हणा, नातू म्हणा, याच्यामध्ये एखादं कोणीतरी वकील डॉक्टर व्हावं अशी एक अपेक्षा आहे. त्याप्रमाणे ते काही यशस्वी नाही झालं, पण पुढे झालं तर अतिच आनंद. जरी समजा झालं किंवा नाही झालं, लक्षात आलं का, तरी पण माझ्या गावातला किंवा माझ्या परिसरातला किंवा विभागातला जवळपासचा डॉक्टर झाला किंवा वकील झाला, लक्षात आलं का, तर ते समाधान वाटतं. त्यामुळे आमच्या गावात सुद्धा 1-2 डॉक्टर आहेत, लक्षात आलं का, पण आमच्या गावात वकील नाही, लक्षात आलं का. त्यामुळे तशा पद्धतीने आणखी एखादा वकील व्हावा. काळाची परिस्थिती आहे.
मी तशी आमच्या प्रभुरामरायाला विनंती करतो, लक्षात आलं का, हात जोडून, की माझं कुटुंब म्हणजेच माझं गाव, माझं गाव म्हणजेच माझा भाग, माझा तालुका, माझा देश, ही सगळी देश जे आहे त्याच्यातली सगळी मंडळी ही आपलीच आहे, लक्षात आलं का. आणि आपली आहे असं म्हणतो तो महात्मा संत, लक्षात आलं का. त्याच्यामध्ये द्विदल अवस्था नाही महाराज. कोणी असो, कुठल्या कुटुंबातला माणूस असला तो आपला आहे, लक्षात आलं का. आणि आपलेपणा जागृत करण्याकरता साधू संतांचा अवतार आहे, हा महत्वाचा त्याच्यातला मुद्दा आहे. तुम्ही तुमच्या पुरता करता, मग सांसारिक स्वार्थ हा इथं जागृत होतो. मग तुम्ही तुमचंच सांगताय हो, तुम्ही तुमचंच बघताय, हे महत्वाचं नसून लोकांचं देणं काहीतरी आपलं आहे, त्या लोकांच्या बद्दल तुमच्या अंतकरणामध्ये प्रेम असला पाहिजे. म्हणून अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन तिन्ही लोक, ह्या संपूर्ण विश्वाचा जो विषय आहे, संसार करता माऊलीनं दिवस घालवले नाही, आपल्याला माऊलीसारखं करता आलं, परंतु आपल्या चिमट बर का होईना पण आपण त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणं हे साधकाचं कर्तव्य आहे. नारायणच किती आहे? महाराजांचा जीवनपट आपण पाहिला. प्रसंग आले गेले किंवा कीर्तन विषय कुठले होते, असा सर्व त्यांच्या मुलाखती दरम्यान आपल्याला त्यांचा प्रवास पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला आहे. महाराजांनी मानदेश भूषण यूट्यूब चॅनलला दीर्घ मुलाखत दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि महाराजांना त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा, आणि त्यांना त्यांचे जीवन निरोगी जावो, समृद्धीमय जावो, अशी श्री खंडेरायाच्या चरणी पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना. नमस्कार.